अगदी पारंपरिक पद्धतीने मिरच्या सुकवून मग त्यांना व्यवस्थित भाजून आणि त्याचा मसाला तयार करून जर हवा असेल तर लालबागच्या या दुकानात तुम्ही नक्की भेट द्यायला हवी। कुठे चला दाखवते। नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी। आज मी पुन्हा एकदा आली आहे लालबाग मार्केटमध्ये। मसाल्यांचं खूप मोठं मार्केट आहे आणि आज मी एक असं दुकान शोधून काढलंय जे वर्षानुवर्ष हे काम करते। ॲक्च्युली इथे खूप सारी दुकानं आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी स्पेशालिटी आहेच, पण मी पर्सनली ह्यांच्याकडचा मसाला ट्राय केलाय म्हणून मी खास तुम्हाला इकडे घेऊन आली आहे। आज मी आली आहे चव्हाण बंधू यांच्याकडे मसाल्याची खरेदी करायला। यांच्याकडे तुम्हाला 1.5 ते 2 तासात मसाला बनवून सुद्धा मिळू शकतो। याशिवाय ते ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी करतात, त्यामुळे त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहेच। आणि महत्त्वाचं 86 इयर्स जुनं हे दुकान आहे म्हटल्यावरती तुम्ही विचार करा की ते व्यवसायात किती वर्षांपासून, असं बघायला गेलं तर आय थिंक 3री किंवा 4थी पिढी मे बी काम करत असेल सध्या। तर 86 वर्ष जुनं असलेलं चव्हाण बंधूज यांच्याकडे कोणकोणते मसाले मिळणार आहेत, कोणती स्पेशालिटी आहे, काय काय कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या त्या वापरतात, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणारच आहे। एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करायची, तर ही खरेदी आपण करतोय चव्हाण बंधू शॉप नंबर 3 लालबाग मार्केट, श्री गणेश नगर। एक्झॅक्टली कुठे कसं यायचं, तर मी कशी आले, जेव्हा तुम्ही कोणतंही स्टेशन तुम्हाला जवळ पडू शकतं, एकतर करी रोड किंवा चिंचपोकळी रेल्वे स्टेशन। एक्झॅक्टली इथे मी कशी आले, तर चिवडा गल्ली आहे, चिवडा गल्लीच्या लेनमध्ये सरळ चालत यायचं आणि सेकंड राईट तुम्हाला घ्यायचं आहे। सेकंड राईट घेतलं की एकदम रस्त्याच्या टोकापर्यंत तुम्हाला चालत यायचं आहे आणि चव्हाण बंधू हे शोधत या। इथे ॲक्च्युली भरपूर दुकानं आहेत, सो चव्हाण बंधू शॉप नंबर 3 इथे तुम्ही खरेदीला येऊ शकता। महत्त्वाचं तुम्हाला आणखीन एक लँडमार्क सांगायचं झालं तर इथे अपोजिटला नारायण उद्योग सोसायटी आहे, त्याच्या अगदी शेजारी एक छोटंसं एक मोठं झाड आहे आणि त्याच्या खालती एक छोटंसं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे। त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला मसाल्यांच्या दुकानांची लेन बघायला मिळेल, त्यामध्ये शॉप नंबर 3 चव्हाण बंधूमध्ये येऊन खरेदी करू शकता। चला आता मी जास्त वेळ वाया नाही घालवणार आहे आणि आपण त्यांच्याकडे काय कोणते मसाले मिळणार आहेत, प्राइस काय हे सगळं पाहूया। लेट्स गो। मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की होम डिलिव्हरी तुम्हाला एका व्हॅनमध्ये करून मिळते, तर हीच ती व्हॅन आहे। या व्हॅनमध्ये तुम्हाला घरपोच मसाले मिळू शकतात। येस, तुमच्या घरी डिरेक्टली तुम्हाला तुमच्या आवडीचे मसाले बनवून मिळू शकतात। बरं, महत्त्वाचं मुंबईतल्या मुंबईत फ्री होम डिलिव्हरी आहे, पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमच्या एरियानुसार त्यांना प्राइजेस पे करावे लागू शकतात। मंडळी, आपण आता आहोत चव्हाण बंधू यांच्या स्टोअरमध्ये, शॉप नंबर 3 लालबागमध्ये आहे, श्री गणेश नगर मार्केटमध्ये। आणि सध्या जे हे रन करतायत आणि सगळं इथलं कारभार आहे जे सांभाळतायत ते आहेत आपल्यासोबत सचिन दादा। खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये। बरं, तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुमच्याकडचे मसाले मी पर्सनली आधी वापरून बघितले, त्यामुळे प्रचंड टेस्टी आहेत नो डाऊट। आणि यांच्याकडे बघा अशा पद्धतीचे मसाले सुद्धा बनवून ते ठेवलेले असतात, तुम्हाला रेडीमेड पण त्यांच्याकडचे मसाले मिळतील किंवा तर तुम्ही कस्टमाइज करून पण ते घेऊ शकतात, राईट? त्यांच्या पद्धतीने। सो साधारण किती वेळ लागतं मसाला एक तयार व्हायला? मसाला तयार व्हायला साधारण तुम्हाला कमीत कमी मिरची मसाला घेणे त्याच्यावर 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला मसाला बनवून मिळतो। बरं, आणि आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात? आपल्याकडे बेडगी मिरची आहे, आपल्याकडे बेडगी संकेश्वरी आहे,
लवंगी मिरची आहे, पांढरी मिरची आहे आणि काश्मीरी मिरची आहे. बरं, साधारण याची प्राइस किलो मध्ये सांगू शकता का की किती रुपये किलो? लवंगी मिरचीची प्राइस तुम्हाला मिनिमम तुम्हाला 360 चांगली आंध्राची खम्मम मिरची आहे. बरं. आणि बेडगेची मिरची आपल्याकडे 600 रुपये किलो आहे. प्युअर अंधेगिरी आपली कर्नाटकची मिरची आहे. बरं. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आहे. काश्मीरी मिरचीचा भाव 700 रुपये आहे. ओके, सो साधारण हे रेट्स आपल्याकडे सुरू आहेत. बरं, आता ऑनलाईन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही ऑनलाईन कसे ऑर्डर्स घेता, कारण की फ्री डिलिव्हरी आहे तुमची? ऑनलाईन मध्ये आपली फ्री डिलिव्हरी. ऑनलाईन आपल्याकडे कस्टमाइज मसाले आपण जर घेतले तर तुम्ही ऑर्डर केली, जस्ट एक बिल पाठवलं किंवा आम्हाला मसाला घरपोच करा, तर आपण ते मसाला बनवतो. मसाला बनवून झाल्यानंतर मग ते त्याचं कस्टमरला आपण त्याची कॉपी पाठवतो. मग जर कस्टमरने ओके केले ते आम्ही त्यांना फ्री होम डिलिव्हरी करतो. जी कॉस्ट आहे ना तीच कॉस्ट आम्ही त्यांना फ्री होम डिलिव्हरी मध्ये घरपोच करतो. बरं, सो हे फ्री होम डिलिव्हरी फक्त मुंबई पुरती आहे की कसं काय? ओके, मुंबई पुरतीच आहे. बरं, बाकी तुम्ही मुंबई म्हणजे कसं इथून विरार पर्यंत आपलं आहे लोकेशन, इथून पनवेल. अच्छा, इथून ते म्हणजे लालबाग टू पनवेल, लालबाग टू विरार इथपर्यंत तुम्ही फ्री होम डिलिव्हरी करता. बरं, पण जेव्हा महाराष्ट्रातून ऑर्डर्स येतात तेव्हा तुम्ही त्यांचे पर्टिक्युलर सर्व्हिस चार्जेस घेत असाल, राईट? हो, पर्टिक्युलर आपण त्यांचे जे कुरिअर चार्ज आहेत आपण ते फक्त लावतो. बरं, ओके. आणि साधारण कोणी तुमच्याकडे कस्टमायझेशन मागितलं तर मग तुम्ही कस्टमाइज कसं करून देता? कस्टमाइज करून देतो ना. कोणी जर एखाद्या कस्टमरने आपल्याला जर समजा एक मालवणी मसाला मागितला, मालवणी मसाला मागितला तर त्यांना किती किलो पाहिजे आम्ही विचारतो त्यांना किती पाहिजे. मग ते समजा ते बोलले नाही आम्हाला 3-3.5 किलोचा मसाला झाला पाहिजे, मग आम्ही त्यांना एक हे करतो की 2 किलो मिरचीचा मसाला केला ना तो एक्झॅक्ट तो 3.5-4.5 किलो पर्यंत तयार होतो. बरं बरं बरं. मग तो कसा तिखट कसा पाहिजे काय पाहिजे त्या हिशोबाने आम्ही त्यांना तो मसाला कस्टमाइज करून त्यांना बनवून देतो. वा, मस्त. बरं, आणि तुमच्याकडची प्रोसेस कशी आहे मसाला बनवण्याची? साधारण मसाला बनवण्याची प्रोसेस म्हणजे कसं आहे, आपण एकदम बिल बनवलं, कस्टमर आपलं बिल आलं, आता बनवलं, आपण इथे बनवून घेतलं की लगेच आपण त्यांना काय करतो, मिरची प्रोसेस मिरची काढून आम्ही उन्हाळा टाकतो, उन्हात वाळत घालतो. मिरची वाळवली की 2 दिवस आमची उन्हात असते. जी ऑर्डरची ऑनलाईन ऑर्डर असते ना त्याची 2 दिवस आम्ही ऑर्डर ह्याला करतो, उन्हात टाकतो, नंतर सुकवतो, नंतर त्याचा मसाला बनवून आम्ही तो सगळा पॅकेट इथे आम्ही बनवून ठेवतो. अशी नंतर ना 3 दिवसाची मुदत असते. 3 दिवसात आम्ही तो मसाला बनवून मग आमची व्हॅनमधून आम्ही त्यांना डायरेक्ट फ्री होम डिलिव्हरी करून देतो. बरं, आणि जे इथे बनवायला येतात म्हणजे कोणत्या महिला समजा इकडे त्यांना लगेचच तो मसाला हवाय तर किती वेळात तो मसाला बनवून मिळतो आणि त्याची काय प्रोसेस असते साधारण? आता कस्टमर आता जर वॉकिंग कस्टमर असेल तर त्यांना पाहिजे असेल लगेच त्यांना आम्ही 1-1.5 तासात त्यांना आम्ही करून देतो मसाला. 1-1.5 तासामध्ये देतो करून. ओके, आणि त्याची प्रोसेस कशी असते साधारण? त्याची पण प्रोसेस सेम आहे. त्याची प्रोसेस आपण मसाले काढणे, मिरची वगैरे काढून सगळा मसाला काढून भाजून लगेच आम्ही आमच्या इथे मसाले घेईल ना मिरची मसाले घेतात त्यांना आम्ही प्राधान्य पहिलं फर्स्ट देतो. ओके. आणि बाहेरून येतील मसाले घेऊन त्यांना आम्ही प्राधान्य त्यांना देतो, पण आम्ही नंबरवर घेतो त्यांना. बरं बरं बरं. आणि तुमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने सुकवून भाजून आणि कुटून मिळू शकते. सो तुमच्याकडे सगळ्या मशिनरीज त्याच्या आहेत? हो, सगळ्या मशीन माझ्याकडे आता ऑलरेडी इथे 7 मशीन आहेत आणि काळाचोकी पर्पज एक तिथे माझे 4 मशीन आहेत. वा, सो एका दिवसाला साधारण तुमच्याकडे किती मसाला बनत असेल? एका दिवशी आम्ही नाही म्हणलं तरी कमी इथे लालबागलाच आम्ही 800-1000 किलोच्या आसपास मसाला बनवतो. वा, ग्रेट, मस्त. सो साधारण तुम्ही तुमच्याकडच्या मसाल्याची क्वालिटी किंवा USP बद्दल सांगायचं झालं तर कोणते मसाले तुमच्याकडे सगळ्यात जास्त चालतात? आता आपल्याकडे म्हटलं तर जास्त करून मालवणी मसाला जास्त चालतो. मालवणी मसाला एक आहे, कोकणी मसाला आहे आणि घाटी मसाला आहे. आणि जास्त करून मालवणी लोक फिश मसाला बनवतात. बरोबर. हे 4 मसाले जास्त करून फेमस आहेत आपल्या इकडे. कंटिन्यू ते रनिंग मध्ये चालतात. बरं, आणि हे साधारण हे पॅकेट्स आहेत. सो हे पॅकेट्स साधारण कसे जातात आपल्याला? हे पॅकेट्स म्हणजे कसं कस्टमर आता आपण मसाला घेतो ना, मसाले घेतले की आपण त्यांना काय करतो, येऊन बसतात, त्यांना काय पाहिजे, त्यांना आता समजा जिरा पावडर पाहिजे, सांबार मसाला पाहिजे, आपला नंबर 1 आहे किचन किंग आहे, सांबार मसाला आहे, जिरा पावडर, कोणाला पाहिजे जे थोडं लागतं ते मसाले ते 100 ग्रॅमचं पॅकेट, पाव किलोचं पॅकेट काय असं घेतात ते लोक. बरं, आणि ह्याची साधारण प्राइस किती मोजावी लागते? आता 100 ग्रॅम मध्ये जिरा पावडर तुम्हाला कमीत कमी 80 रुपये पडते 100 ग्रॅम. बरं बरं बरं. आणि हे तुमच्याकडचे मेन मसाले आहेत का, हे तुम्ही स्वतः बनवले? हो, हे आम्ही स्वतः बनवले. कोल्हापुरी मिसळ मसाला आहे, संडे मसाला आहे, बेडगी मिरची प्रायव्हेट नुसती बेडगी मिरची पावडर आहे आणि तंदुरी मसाला आहे स्पेशल, चिकन तंदुरी मसाला आपला तो स्पेशल आपला तवन बनवूचा. बरं, साधारण समजा 1 किलो आपल्याला मसाला बनवून हवाय तर त्याच्यासाठी किती रुपयांची सामग्री मोजावी लागते आणि ते 1 किलोचा मसाला किती मध्ये बनवून मिळतो आपल्याला? 1 किलो मिरचीचा मसाला तुम्ही बनवायला गेला तर तुम्हाला 1 किलो मिरचीचा मसाला तो 2 किलो तयार होतो. बरं, 2 किलो तयार झाला तर त्याचा कमी तो ऑलमोस्ट 2000च्या आसपास खर्च येतो. 2000च्या आसपास. तो पण सगळं बेकिंग कुठून बिटून सगळं तुम्हाला 2000 मध्ये आम्ही तयार मिळतो. हो, तयार मिळतो. वा वा. आणि साधारण टायमिंग काय आपल्या स्टोअरचं? आपल्या सकाळी आपलं 8 ते रात्री 9. सकाळी 8 ते रात्री 9, मंडे टू संडे ऑल डे? हो, ऑल डे चालू. सीझन मध्ये
कंटिन्यू ऑल डेज चालू आहे. फक्त बरं. पावसाळ्यामध्ये मंडे बंद असतं, मंडे क्लोज असतं. बरं, आणि ऑनलाईन डिलिव्हरी 24/7 हो अवेलेबल हो आहे? ऑनलाईन डिलिव्हरी कंटिन्यू चालू आहे. बरं, ऑनलाईन ऑर्डर घ्यायची असतील तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू घेता की कसं घेता? व्हॉट्सअप थ्रू पण आहे, लिंक थ्रू पण आहे. बरं, आपलं चव्हाण बंधूचं एक लिंक आहे, त्याच्यावर आपण तुम्हाला देईलच मी लिंक सगळं. हो हो. आणि व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर आपण ते करू शकतो. वा, ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला साधारण एक अंदाज आलाच असेल की जर इकडनं मसाला घ्यायचा झाला तर तुम्हाला किती रेट्समध्ये तो मिळू शकतोय. तुम्ही स्वतः कस्टमाइज करून सुद्धा घेऊ शकताय. शिवाय ते म्हणालेत की ऑनलाईन म्हणजे त्यांची वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. शिवाय त्यांचा व्हॉट्सॲप नंबर आहे, त्यावरती सुद्धा संपर्क साधून तुम्ही ऑर्डर नक्कीच देऊ शकता. थँक्यू सो मच दादा, इतकी छान माहिती दिली आणि तुमच्या इथल्या मसाल्याच्या स्टोअर बद्दलची आम्हाला तंतोतंत माहिती मिळण्यासाठी मदत झाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता की तुम्ही इकडनं खरेदी केली आहे का, किंवा तुम्हाला इकडनं खरेदी केल्यानंतरचा काय फीडबॅक आहे, हे सगळं काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक्झॅक्टली चव्हाण बंधू आहे कुठे, ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते. आत्ता मी आहे लालबाग मार्केटमध्ये. मी इथे कशी आले तर चिवडा गल्ली आहे, तिकडनं आतमध्ये यायचं, सेकंड राईट घेऊन तुम्ही एकदम एंडपर्यंत यायचं. एंडपर्यंत आल्यानंतर इथे तुम्हाला कोपऱ्यात एक झाड दिसेल आणि खालती दत्ताचं छोटं मंदिर दिसेल. त्याच्या अगदी अपोजिट साईडला चव्हाण बंधू शॉप नंबर 3, लालबाग मार्केट, श्री गणेश नगर, इथे येऊन खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.